नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण तगरीच्या फुलांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तगरीच्या फुलांना क्रेप जास्मिन या नावानेही ओळखले जाते. ही पहा, ही दिसत आहेत, ही तगरीची फुले आहेत. ही झुपक्या तगरीची फुले आहेत. तगरीची फुले ही पांढरी असतात. तगरीच्या झाडाची पाने ही गडद हिरवी व लांबट असतात. या पानांना चकाकी असते. तगरीच्या झाडाला वर्षभर फुले येतात. पावसाळ्यात या फुलांना बहर येतो. फुलांना बहर येतो तेव्हा झाडावर एकाच वेळी भरपूर फुले फुलतात व असे फुलांनी बहरलेले झाड अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसते. तगरीच्या फुलांचा उपयोग केसात माळण्यासाठी केला जातो. तसेच देवपूजेसाठीही तगरीची फुले वापरली जातात. एकेरी तगर आणि झुपकी तगर असे तगरीचे दोन मुख्य प्रकार असतात. एकेरी तगरीला 5 पाकळ्या असतात आणि झुपकेदार तगरीला खूप पाकळ्या असतात. तगरीचे झाड एकदा लावले की त्याला खूप वर्षे फुले येतात. तगरीची झाडे ही बागेमध्ये शोभेसाठी लावली जातात. या फुलांमुळे बागेची शोभा वाढते. ही पहा, ही तगरीची फुले किती सुंदर दिसत आहेत. तगरीच्या झाडावर फुले आणि कळ्या एकाच वेळी पाहायला मिळतात. तगरीची झाडे ही कुंडीमध्येही लावता येतात. तगरीची झाडे ही 6-7 फूट उंचीची असतात. एकेरी पाकळ्या असणाऱ्या फुलांची रचना ही चांदणीप्रमाणे असते, म्हणून एकेरी तगरीच्या फुलांना चांदणीची फुले असेही म्हणतात. ही फुले अतिशय आकर्षक व सुंदर दिसतात. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.